कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय। श्री सुखदेवजी स्वामी राजा परीक्षितीकडे श्रीमद भागवताची कथा वर्णन करत असताना म्हणतात की आज श्रीमद भागवताचा सप्तम दिन 7वा दिवस आहे। राजा परीक्षिती, तुझ्या आयुष्याचा हा शेवटचा दिवस आहे। आज काय विचारायचं असेल तर विचारून घे, कारण आता हा लाभ तुला होणार नाही। राजाने सुंदर प्रश्न विचारले। सुखदेवजी महाराज भागवता रूपी सुंदर उत्तर त्यांना दिले। परभणीमधील रामकृष्ण नगर मध्ये वेदशास्त्र संपन्न श्री रेणुकादास शास्त्री नरळतकर यांच्या घरासमोरील प्रांगणामध्ये नरळतकर परिवाराच्या माध्यमातून गत 7 दिवसापासून आपण कथा श्रवणासाठी समवेत रूपाने या ठिकाणी उपस्थित आहात। सर्व परभणीकर वासी महिला पुरुष मंडळ मोठ्या निष्ठेनं आणि मोठ्या श्रद्धेनं तुम्ही भागवत कथा श्रवण करत आहात। काल भगवंतांनी या ठिकाणी रास क्रीडा खेळली कशी गोपींसोबत कथा ऐकली आम्ही। आपल्या मामाचा कंसाचा उद्धार भगवंतांना केला। अस्ति आणि प्राप्ती कंसाच्या 2 बायका जरासंधाकडे गेल्या। भगवंतांनी जरासंधाचा 17 वेळा पराभव केला। 18व्यांदा कालयवनाला पाठवलं। मुचकुंदाच्या हातून कालयवनाचा उद्धार केला। बलराम दादांचा रेवती सोबत विवाह झाला। श्रीकृष्णाचा रुक्मिणी सोबत। भगवंताचे 16,108 विवाह संपन्न करवले आम्ही काल। उषा अनिरुद्धांचं मिलन झालं। आणि या ठिकाणी पांडवांनी राजसू यज्ञ केला। या राजसू यज्ञामध्ये भगवंताने सर्वतोपरी पांडवांना सहाय्य केलं। भीमो महान साध्यक्षो धनाध्यक्ष सुयोधनः शेवटी अन्नदान झालं तर शुके उचललासी तर घंटा वाजी अनंत। ब्रह्मवेत्ता तृप्त झाल्यावर स्वर्गातली घंटा वाजते म्हणतात। तर सुखदेवजी महाराज पोपटाच्या रूपात आले आणि यज्ञातला प्रसाद सुखदेवांनी घेतला। उलट्या पत्तरवळीवर शीत पडलेला होता भाताचा, तो ग्रहण केला। पांडवांच्या भाताचा शीत खाल्ला। एक गोष्ट सांगू तुम्हाला मी, केलेलं अन्नदान कधीही वाया जात नाही। अन्नदान करा तुम्ही। अन्नदानातले जितके कण आहेत ना तितके वर्ष स्वर्ग लोकाची प्राप्ती होते। अन्नदानम परम दानम, अन्नदान हे परम दान आहे, श्रेष्ठ दान आहे। पण अन्नदानापेक्षाही एक श्रेष्ठ दान आहे, ते आहे विद्यादान। कारण आमचे एक संत म्हणतात अन्नदान श्रेष्ठ आहे। बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण अन्नदानाने एका दिवसाची तृप्ती होते। दुसऱ्या दिवशी पुन्हा भूक लागते। माझं दान काय? दान तर असं करायला पाहिजे की आयुष्याची तृप्ती झाली पाहिजे।
मग असं दान कोणतं आहे? कारण एका श्लोकात सांगितलं, माता दुःखम षण्मासेषु पिता दुःखम दिनत्रयम् भार्या दुःखम पुनर्भार्या शुदा दुःखम दिने दिने. आई गेली माणसाची तर 6 महिन्यापर्यंत दुःख राहतं. माझी आई गेली, माझी आई गेली, माझी आई गेली. बाप मेला तर काही दिवस दुःख राहतं. माझे बाबा गेले, माझे बाबा गेले. बायको गेली तर दुसरी येईपर्यंत दुःख राहतं, है की नाही? भार्या दुःखम पुनर्भार्या, पण क्षुधा दुःखम दिने दिने. भुकेचं दुखणं रोजच आहे ना हो. घरी कार्यक्रम असू द्या, जेवावं लागतं. कार्यक्रम नसू द्या, जेवावं लागतं. घरात आनंदोत्सव असू द्या, जेवायला लागतं. संकट येऊ द्या, जेवायला लागतं. घरातलं कोणी जाऊ द्या तरी जेवायला लागतंच. काही असू द्या, हे रोजचं दुःख नाही. क्षुधा दुःखम दिने दिने. भुकेचं दुखणं रोज आहे. मग याच्यापेक्षा श्रेष्ठ दान आहे विद्यादान, जे आता चालू आहे तुम्हाला देत. विद्यादानम ततः परम. सुभाषितकारांनी एका सुभाषितात मोठं गोड सांगितलं दरबारी रागामध्ये. हे विद्या जी आहे ना, हे गुप्त रूपाचं धन आहे तुमच्याकडे. विद्येनं भोग प्राप्त होतात, विद्येनं सुख प्राप्त होतं. विद्या गुरूंची पण गुरु आहे. विदेशात गेले तुम्ही तर विद्याच तिथं मित्र आहे. विद्या मित्रम प्रवासेषु. विद्या सगळीकडे मित्र होते आपली. म्हणून कोणती तरी विद्या माणसाजवळ असली पाहिजे. कोणता तरी कला, कोणते तरी गुण माणसाकडे असले पाहिजे. विद्येनं सगळं काही भेटतं. विद्या बंधुजने विदेश गमने विद्या परा देवता विद्या राज सुपूज्यते न तु धनम विद्या विहीन पशु. सरपंचाची पूजा फक्त गावातच होते. गावातच त्याला मान असतो. दुसऱ्या गावात त्याला कोणी विचारित नाही. ऐकिन विचारतो कोणी दुसऱ्या गावात, ओळखत तर नाही की सरपंच आहे म्हणून. आमदाराची पूजा त्याच्या जिल्ह्यात होते. मंत्र्याची पूजा त्याच्या सर्कलमध्ये होते. मुख्यमंत्र्याची पूजा त्याच्या राज्यात होते. त्याच्या राज्यात त्याला मान असतो. पण विद्वानाचं तसं नाहीये. विद्वान कुठेही जाऊ द्या, कोणत्याही गावात जाऊ द्या, कोणत्याही जिल्ह्यात जाऊ द्या, विद्या राज सुपूज्यते. राजाची सगळे लोक पूजा करतात, पण राजा कोणाची पूजा करतो माहिती का? विद्वानाची. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यो कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. अजून काय बरेच पॉइंट विद्येचे आपल्या. न चोरहार्यं न राजहार्यं न मातृभाज्यं न च भारकारी. व्यये कृते वर्धते नित्य एवं विद्याधन सर्वधन प्रधानम. विद्या तुमच्या जवळचं धन चोर लोक लुटून नेऊ शकतात. विद्या धन कोणी चोरतं का हो? म्हणजे इकडेही प्लस. बरं पैसा जास्त झाला तर टॅक्स भरावा लागतो सरकारचा. धाड पडते अँटी करप्शनची. पैसा जास्त झाल्यावर जप्त करतो सरकार धन. विद्या जास्त झाल्यावर तसं काही आहे का?
म्हणे नाही, म्हणजे तिकडे प्लस. पैशाचं ओझं होतं, धनाचं ओझं होतं, विद्येचं काही ओझं आहे का? ओझं पण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जवळचा पैसा म्हणजे धन खर्च केलं तर कमी होतं, पण विद्या व्ययी कृते वर्धते नित्यैवम्. विद्याधनाचा जर खर्च केला ना तर विद्याधन कमी नाही होत सज्जन हो, वाढतं. खर्च केल्याने वाढतं. असं कोणतं धन आहे का? म्हणून विद्याधन सर्वधन प्रधानम. विद्याधन हे सर्व धनात प्रधान धन आहे. सावाग्यया तस्य गुणान् गृणीते करोतु यः कर्म करोतु काय. एका ब्राह्मणाचं सगळं देवासाठी होतं, पण प्रभूनं त्याच्यावर कृपा लवकर केलीच नाही. म्हणे सांगा ना त्या ब्राह्मणाची चरित्र कथा. तर सुदाम चरित्र सांगतायत भागवतात. शुकदेवांना तर समाधी लागली होती, जाग केलं. म्हणे तुम्ही जर असे समाधीत गेले तर आमचं भागवत कोण सांगणार. भगवंताची अगम्य लीला सांगताना शुकदेवांना समाधी लागली. भगवंताचं चरित्र अलौकिक आहे, मोठं दिव्य चरित्र आहे, श्रेष्ठ चरित्र आहे. कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. कृष्णाचे परममित्र होते. नाव काय आहे? सुदामा. काही भागवताचे अभ्यास करणारे लोक म्हणतात सुदाम्याचं तर नावच नाही भागवतात, आणि खरंच आहे त्यांचं. सुदाम्याचं नाव भागवतात नाहीये. श्रीरामचरिते असं लिहिलेले शेवटी जेव्हा अध्याय संपतो ना, श्रीमद भागवतायाम पारमहंसायाम संहितायाम श्रीरामचरिते असं लिहिलेलं आहे. श्रीराम आणि सुदामा एकच गोष्ट आहे. बरं, नावाशी काय करायचं आपल्याला? नावाचं काय खीर बनवून खायची आम्हाला? माणसाकडून शिकायला काय भेटतं आम्हाला ते महत्वाचं आहे. नावाशी आणि माणसाशी आम्हाला काही घेणं नाही. कोणाकडून आम्हाला काय शिकायला भेटतं हे महत्वाचं असतं. श्रीराम आणि सुदामा एकच आहे. तुम्ही गुजरात मध्ये गेले तर सुदाम कोणी ओळखत नाही, श्रीराम असं म्हणतात तिकडे सुदाम्याला. काही भागवतकार तर असे रंगून सांगतात सुदाम्याचं चरित्र, तो दरिद्री होता, तो असा होता आणि तो तसा. तसं काहीच नाहीये भागवतात. दरिद्री कुठं म्हणलंच नाही भागवतात सुदाम्याला. मी तर म्हणेन अशा महापुरुषाला दरिद्री म्हणणं म्हणजे त्या महापुरुषाचा घोर अपमान आहे. दरिद्री कोण असतो? दरिद्रो यस्य असंतुष्टो कृपणो योजितेंद्रिय. जो असंतुष्ट आहे तो दरिद्री आहे. सगळं भेटूनही जो संतुष्ट नाहीये मनात, अजून भेटण्याची ज्याला इच्छा आहे तो माणूस दरिद्री आहे. पण सुदामा तर परम संतोषी ब्राह्मण आहे. आणि ज्यांच्याजवळ संतोष हे धन आहे ना, त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. संतोष रूपी धन, संतोष असला पाहिजे. संतोष रूपी धन कमवा. परम संतोषी ब्राह्मण
घरात खायला दाना नाही, बिलकुल खरी गोष्ट आहे. तुम्ही म्हणता ती घरात खायला दाना नाही, बिलकुल खरी गोष्ट. राहायला पण झोपडी जी होती ती चंद्रमोळी, बिलकुल खरी गोष्ट. शेजारचं पाणी बिना रोकठोक यांच्या घरात यायचं, बिलकुल खरी गोष्ट. सुदामदेव 17 चिरगुटाचं धोतर धारण करत होते, बिलकुल खरी गोष्ट. पोरं तर नग्नच राहत होते, बिलकुल खरी गोष्ट. संध्याकाळची भ्रांत घरात खायची होती, बिलकुल खरी गोष्ट. पण सुदामदेव दरिद्री होते, ही साफ खोटी गोष्ट. दरिद्री नव्हते ते. अरे भागवतात प्रभूंना जेवढे विशेषण लावले, त्याच्यानंतर सुदामदेवांनाच तेवढे विशेषण लावली. एवढे विशेषण कोणाला नाही लावले शुकदेवांनी. प्रभू नंतर यांचाच तर नंबर आहे. श्लोकात परिचय दिला सुदाम्याचा. कृष्णस्यासी सखा कश्चित. कृष्णाचे मित्र होते. अजून कसे होते म्हणे? ब्राह्मण होते. अजून कसे होते म्हणे? नुसते ब्राह्मण नाही, ब्रह्मवित्तम, ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये सर्वोत्तम. अजून कसे म्हणे? विरक्त. अजून कसे? इंद्रियांवर विजय प्राप्त करणारे. अजून कसे म्हणे? जितेंद्रिय. जितेंद्रिय होते. श्लोकामध्ये दरिद्री शब्द आला कुठं? कुठंच नाही दरिद्री शब्द आला. शुकदेवानी दरिद्री म्हणलंच नाही. बर बायको कशी होती त्यांची? म्हणे पतिव्रता पतिं प्राह म्लायतां वदनेन सा दरिद्रासीद मानासा वेपमानाभिगम्य च. ती मोठी पतिव्रता होती. तिचं नाव होतं सुशीला. आणि तिला मात्र दरिद्री म्हणले शुकदेवजी. दरिद्रासीद मानासा वेपमानाभिगम्य च. का बरं दरिद्री म्हणले? म्हणे शेजारी कधी कधी दिवाळीला नाही का शेजारच्या बायका नवीन साडी आणत होत्या, तिला नाही का शिवायला दोरा सुद्धा दुसऱ्याला भीक मागायला जावं लागत होतं. तिच्या मनात येत होतं, पहा ना शेजारच्या बायका कशा पुरणपोळ्या खातात, मला तर चित्त पोळावं लागतं नुसतं. म्हणून असा विचार तिच्या मनात येत होता की यांच्याकडे केवढे, आपल्याकडे काहीच नाही. म्हणून तिला दरिद्री म्हणाले. पण सुदामदेवांना कधीच काही वाटलं नाही की यांच्याकडे एवढे ना आपल्याकडे काही नाही. म्हणून त्यांना कुठंच शब्द नाही दिला शुकदेवांनी. सुदामदेवाची झोपडी ती पण चंद्रमोळी होती. भूमीवरी निजावे, भूमीवरी निजावे, वरतारे पहावे, प्रभुनाम नित्य घ्यावे, प्रभुनाम नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या. राजास जी महाली स्वप्ने कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. झोपडी कशी? कोणी कधी याहो, कोणी कधी जाहो, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. अशी चंद्रमोळी झोपडी आहे. पहिला उकार सुरू झाला काल सांगितलं ना मी. कृष्णाच्या शापाने 3 उकारांना सामोरं जावं लागलं त्याला. उधार उष्ण उपवास. पहिला उकार सुरू झाला उधार. इकडून उदाहरण तिकडून उदाहरण. दुकानदार देतात उधार, पण किती वेळा देतील? 1-2 वेळा देतील, 2-4 वेळा देतील.
आता दुकानदार म्हणाले, हो सुदामदेव, मागची 2-4 वेळेसची उधारी बाकी तुमची, अजून तुम्ही आणून नाही दिली, येत जाऊ नका आमच्याकडे, बस झाला आता, मागची उधारी आणून द्या. उधार द्यायला तयार नाही दुकानदार. मग या माऊलीनं, या सुशिलेनं या ठिकाणी उसनं मागावं शेजारीकडे, द्यावं मावशी मीठ, द्यावं पीठ, द्यावं साखर, द्यावं तेल. देतात ना शेजारच्या बायका. शेजार धर्म असतो, द्यावं लागत असत. एखादी गोष्ट आपल्याकडे नसली शेजारून मागवून आणावं लागते, पुन्हा वापस नेऊन द्यावं लागते, वेळ दाखवावं लागते. पण इथं आणलं की पुन्हा द्यायची भ्रांतच होती ना. मोठी गरिबी परिस्थिती, धनासाठी कधी काही केलंच नाही शुकदेव या ठिकाणी सुदाम्यानं, की इथून मला भेटन म्हणून मी हे काम करावं असं काहीच नाही. निष्काम भक्ती आहे प्रभूंची. देतात ना शेजारच्या बायका उसनं देतात, पण किती वेळा देतील? 1-2 वेळा देतील, 2-4 वेळा देतील. आता म्हणू लागले, हे सुशीले, मागच्या वेळेस तू वाटीभर पीठ नेलं, ते अजून वापस आणून दिलं नाही. आमच्या घरचे बोलतात, बाई आमच्याकडे येत जाऊ नको. अरे दिलं होतं वाटीभर पीठ तर ते ब्राह्मणालाच दिलं होतं, ते कुठं नरकाला नेणार होतं. पण ब्राह्मणाला दिलेलं वाटीभर पीठही जिच्या लक्षात राहावं, याच्यासारखं दुर्भाग्य त्या शेजारणीचं ते दुसरं कोणतं. उसने भेटायला तयार नाही. 3रा उपवास सुरू झाला. उपवास आज 4 दिवस झाले उपाशी आहेत पोरं पण. अहो आज द्वादशी, जा ना भिक्षा मागून या ना, शिदा पाणी देतील लोक. आणि सुदामदेव निघाले गावामध्ये भिक्षा मागायला. ब्राह्मणाने भीक कधी मागू नये, पण भिक्षा मागण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे. भिक्षा म्हणजे भीक नाही. ब्राह्मणाने भीक मागितली तर ब्राह्मण्यता कमी होईल, पण भिक्षा मागा. ओम भवते भिक्षाम देही. आतून आवाज द्यावा, ओ सुदामदेव, अरे दिवस नाही निघला की तुम्ही तयार, जा नंतर या. अजून आमचं सगळं राहिलं. नंतर जावं तर म्हणावं, ओ सुदामदेव, अरे आमचं पूजा राहिली, आरती राहिली, नैवेद्य राहिला, तुम्हाला काही समजतच नाही बा, जा नंतर या. नंतर जावं असंच पुन्हा काहीतरी ऐकू यावं. कोणी भिक्षा पण झाली ना. प्रभूचा जर शाप असेल तर भिक्षा पण कोणी देणार नाही. आम्ही काय म्हणतो माहिती का, एखाद्यास जा आम्ही भीक मागून खाऊ म्हणतो आपण. एखाद्यास नाही आम्हाला कोणी दिलं ना तर आम्ही भीक मागून खाऊ, अहंकाराने म्हणतो आम्ही भीक मागून खाऊ. पण तुम्हाला माहित आहे, प्रभूची कृपा असल्याशिवाय भीक पण भेटणार नाही. भीक जर भेटत असेल आम्हाला तर प्रभूची कृपा आहे, त्याच्याशिवाय भीक पण कोणी घालणार नाही. मग आम्हाला एवढं धन भेटतं, आमचा संसार चालतो, ही प्रभूची केवढी कृपा आहे आमच्यावर. कधी उपकाराची परतफेड केली तुम्ही प्रभूच्या? कधी उपकार मानले प्रभूचे की धन्यवाद म्हणले भगवंताला कधी, की तू एवढं सगळं आम्हाला दिलं, तुझे केवढे उपकार आहे आमच्यावर. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. हे बघा, प्रारब्धाचे काही जरी भोग असतील, आपले भोगायचे राहिले असतील, पण हरिकृपा जर झाली तर त्याचा नाश होतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा झाल्यावर काय नाही होणार, हरिकृपा झाल्यावर सगळं होत असत. हरीची कृपा व्हायला पाहिजे. द्वादशी असून कोणी शिधा पाणी दिला नाही, एक दाण्याची भिक्षा सुदामदेवाला भेटली नाही. घरी 4-4 पोरं वाट पाहत होते, आता बाबा येतील, आता बाबा येतील. आणि सगळेजण दरवाजामध्ये या ठिकाणी वाट पाहत होते की बाबा येतील, बाबा येतील, बाबा येतील. पण या ठिकाणी
या ठिकाणी बाबा काही आले नाही. वाट पाहत पाहत थकून गेले. शेवटी 2-3 मुलं जाऊन आतमध्ये झोपले. पण लहाना जो पिंट्या होता ना, तो वाट पाहत होता, मनात विचार करत होता, आता बाबा येतील, मी बाबाला सांगेल की बाबा मी तुमची वाट पाहत होतो. यांनी काही वाट पाहिली नाही या दोघांनी, हे तो झोपले घरात जाऊन, मलाच द्या खायला आता तुम्ही जे आणता ते. असा विचार चालू होता त्याच्या मनात, छोट्या पिंट्याच्या मनात. भलं मोठं डोक्यावर बाचकं घेऊन एक जण येताना दिसला. इतक्या म्हणत होता ना, मी माझ्या भैयाला देणार नाही मोठ्या. पण बंधू प्रेम जाग झालं. किती काही झालं तर भावाला भावाची दया येणारच ना हो, रक्ताचं नातं आहे. बाबा दिसले की याला नाही राहवलं. हा लगेच आतमध्ये गेला. ए दादा उठ पाय, बाबा आले. बाबा आले तर मोठं बाचके त्यांच्या डोक्यावर, त्यांना ओझ झालं. किती लांबून आणलं त्यांनी, चल आपण धरू लागू. सगळे पोरं दारात आले. तो माणूस जसा जवळ आला तो दुसराच कोणतरी निघाला, निघून गेला. मुलांचा भ्रम निराश झाला. मुलं हताश झाले, घरात जाऊन बसले. आणि थोड्या वेळाने जेव्हा सुदामदेव घरी आले, पोरं बिलगले, जोडी हातात घेतली. बाबा बाबा काय आणलं, काय आणलं. हात घातला, काही लागलं नाही धान्य हाताला. एक दाणाही जेव्हा हाताला लागला नाही, मुलांनी जोडी झटकून पाहिली. एक दाना तर पडाव त्याच्यातून. मुलं म्हणाले, बाबा भिक्षा नाही भेटली काही. भिक्षा नाही भेटली काही. म्हणे नाही ना मुलांना, काही नाही भेटलं. म्हणे बाबा किती दिवस झाले, आज काहीच नाही खायला. सुदामदेव खाले बसले, दोन्ही गुडघे वर केले. दोन्ही गुडघ्यांच्या मधात आपलं मुंडकं टाकून सुदामदेव ओक्सा बोक्षी रडू लागले. धिक्कार असो माझ्या जीवनाचा, या चिमुकल्यांच्या तोंडामध्ये मी एक घासही भरू शकत नाही. धिक्कार असो माझ्या जीवनाचा, धिक्कार असो. मुलं म्हणतात, बाबा का म्हणता. म्हणे तुम्हाला मी देऊ शकत नाही काही खायला. म्हणे बाबा रडू नका, आम्हाला भूक नाही, आमचे पोट भरलेले आहेत बाबा, आमचे पोट भरलेले. कुठं भरले. म्हणे शेजारी भंडारा होता ना, आम्ही तिथून जेवण करून आलो. म्हणे मग रडायले कोण. म्हणे तुम्ही उपाशी. म्हणून पा मुलं किती चांगले. 2 सुख सुदाम्याला चांगले भेटले. पहिलं सुख म्हणजे बायको चांगली भेटली. बायको चांगली भेटायला भाग्य लागतं. कधी तिनं नवऱ्याला त्रास दिला नाही की तुम्ही हे करत नाही, तुम्ही ते करत नाही, तुम्ही हे आणलं नाही, तुम्ही ते आणलं नाही. मला कधीच नाही. आणि दुसरं म्हणजे मुलं आज्ञाधारक. हे 2 सुख सुदाम्याला चांगले भेटले. पहा, बायको म्हणते, अहो मी असं ऐकलंय, सखा साक्षात श्रीपती, श्रीपती श्रीकृष्ण तुमचा परम मित्र आहे म्हणून. म्हणे हो, कशी आठवण काढून दिली. म्हणे मग तुम्ही त्याच्याकडे जात कोण नाही, काही मागून कोण नाही आणत. म्हणे मागण्यासाठी जर पाठवशील देवाकडं तर मी अजिबात जाणार नाही. देवाकडे मागायला जात असतात का कुठं. देवाकडे द्यायला जावं, मागायला नाही. हा, तू म्हणली दर्शनाला जा, तर अयम हि परमो लाभ उत्तम श्लोक दर्शना. हा जीवनाचा परम लाभ आहे की मला त्या अच्युताचं दर्शन होईल, उत्तम श्लोकाचं दर्शन होईल. जातो मी. पण अगं देवाकडे जायचं म्हणल्यावर रिकामे हातानं कसं जाव, काहीतरी दे ना. द्यायला होतच काय घरात. सगळे रिकामे भांडे कुंडे, फुटके भांडे सगळे रिकामे. शेजारी गेली एक बाई पोहे निश्चित होती, घाण होते, किडे झालेले होते, कडू झालेले होते, फेकूनच देणार होती, तर हिला देऊन टाकले. म्हणे घेऊन जाय. घरात आली, जीर्ण चिरकुट काढलं, त्याच्यावर बांधले. शैलखंडेन ताम बद्ध्वा. दिले.
पोरं म्हणाले काय काय मल द्या मल द्या मल द्या, 4 दिवसापासून उपाशी आहे. आई म्हणते मुलांना तुम्हाला माहिती आहे ना देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नसतात म्हणून. गुपचूप बसले मुलं, गुपचूप बसले, काहीच नाही म्हणले पुन्हा की द्या म्हणून. आमचे मुलं पाहिजे होते त्यांच्या जागी, माया बापाला खायला कमी केलं नसतं यांनी. असे 4 घंटे उपाशी ठेवून पाहायला असे होते काय मुलं. तर पहा निघाले म्हणे अहो ऐका ना ते कृष्ण तुम्हाला विचारीन कसा आहे काय, तर तुम्ही तर म्हणता की माझ्या सर्वात सुखी या जीवनात जगात कोणीच नाही असंच तुम्ही म्हणतात. निदान आपली कंडिशन सांगा त्यांना, आपली परिस्थिती सांगा त्यांना, म्हणजे त्याच्या लक्षात येईल. नका मागू, पण परिस्थिती सांगायला काही हरकत आहे का आपली. म्हणे तू कोणत्या ना कोणत्या उद्देशानं त्याला मागायलाच लावायला लागली आहे की नाही. म्हणजे आपली परिस्थिती सांगितल्यावर तो दिन काहीतरी आहे की नाही, म्हणजे मागणंच झालं ना देवाला. तुझं तर तेच आहे बाई, मागा 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 मागा. काय मागायचं देवाला, सगळंच तर दिलं देवानं. पण मागण्याची भलती आम्हाला सवय लागली वाईट. देवाला गेलं की मागतो, देवाला गेलं की काहीतरी मागतो. काय द्यायला पाहिजे देवाने आपल्याला, सगळंच तर दिलं. पायाला 2 डोळे दिले, ऐकायला कान दिले, काम करायला हात दिले, चालायला पाय दिले, सुंदर शरीर दिलं. इतकं सुंदर शरीर, निरोगी शरीर आम्हाला दिलं आहे की नाही. अजून काय द्यायला पाहिजे बरं देवाने तुम्हाला. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत आहे की नाही. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याच्या 2 किडण्या फेल झाल्या त्याला विचारा किडण्याची किंमत, ज्याचं बायपास झालं, 1 नळी बदलली केस इतकी फक्त बायपास करून त्याला विचारा बायपासची किंमत. आम्हाला तर अशा लाखो करोडो नाड्या दिल्या भगवंताने, त्या पण फ्री मध्ये, पण आम्हाला त्याची किंमत नाही राहिली. देवाने दिलं 1 रुपया तरी घेतला का आमच्याकडून. फ्री मध्ये दिलं हे शरीर. ज्याने हा देह दिला दान तयाचे करीन चिंतन. ज्याने हा देह दान दिला आम्हाला त्याचं चिंतन आम्ही करायला पाहिजे नेहमी. आम्ही कधी करत नाही. आम्ही संसारामध्येच मग्न झालो. आणि 50 नंतर तर संसारामध्ये बिलकुल लक्ष द्यायला नाही पाहिजे. पण 50 झाल्यावर तर बाप रे अशी गुतत चालती संसारामध्ये महाराज, बाहेर पडणंला मुश्किल होऊन गेलं. पोराचे लग्न होत नाही, जावई चांगले भेटत नाही. पोराला पोरग होत नाही, लेकीला लेक बाळ होत नाही. सून अशी, जावई तसा, अजून गुंतत गेली. किती चिंता. तरुण माणसाला तरी चिंता कमी, पण म्हाताऱ्याला चिंता जास्त. स्वतःची चिंता, बायकोची चिंता, लेकीची चिंता, जावयाची चिंता, पोराची चिंता, नातवाची चिंता, सुनेची चिंता, सगळ्यांच्या चिंता वाढत गेल्या वय झाल्यावर. मुक्त होण्याच्या वयामध्ये आम्ही आता, तरुणाची वेगळी गोष्ट आहे, त्याला संसार असतो. पण 50 नंतर तर आपण काय करायला पाहिजे, इतकं संसारात गुतायला नाही पाहिजे. थोडं लक्ष कमी करून टाकायचं, सोपून द्यायचं एक एक गोष्ट पोरांवर. जाऊ द्या, तर काय करायचं. तर पहा, आम्हाला असं वाटतं की आम्हाला विचारू विचारू सगळं केलं पाहिजे सुनेने, आम्हाला विचारू विचारू सगळं लेखानं केलं पाहिजे. आता तू मुक्त हो, मला कोणी विचारावं हा मनात भाव ठेवूच नको. आता उलट नाही विचारलं तर बरं झालं, कारण मला चिंता राहणार नाही. तुम्ही तुमचं करा, फायदा हो तोटा हो. काय घेऊन देणे. ज्याने हा देह दिला दान तयाचे करीन चिंतन. त्याचं चिंतन करत बसायचं, दुसरं काय करायचं. चले श्याम सुंदर से
मिलने सुदामा। गाते गाते मन में हरे कृष्ण रामा, हरे कृष्ण राम भजन करीत सुदामदेव निघाले. दरकोस दर मुक्काम करीत 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 या ठिकाणी द्वारकेमध्ये पोहोचले. एक जणाला विचारलं, का हो द्वारकाधीशाचा महाल कोणता आहे? म्हणे त्या पायऱ्या आहेत ना. हा, त्याच पायऱ्या जातात द्वारकाधीशाचा महाल. जातो द्वारकाधीशाच्या राजवाड्याच्या त्या दरबाराच्या समोर गेले आणि पहिल्या पायरीला या ठिकाणी सुदामदेवाने प्रणाम केला आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवला. मनात विचाराला, ओळखेल का तो? दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, म्हणे नाही ओळखणार. किती दिवस झाले आता पाहना त्याची सोन्याची एवढी मोठी द्वारका. कुठं पापी दरिद्री मी आणि कुठं द्वारकाधीश श्री कृष्ण श्री निकेतन. कहा राजा भोज कहा कंगुतेली, मला कसा ओळखेल? वाहम दरिद्रो पापी यान व कृष्ण श्री निकेतन. मला ओळखणार नाही तो. दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला पुन्हा, म्हणे असं कसं होईल? अरे लंगोटी या रे माझा बालमित्र आहे माझा, असा कसा नाही ओळखणार? ओळखल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस आम्ही गुरुकुलामध्ये सोबत होतो, असं कसं होईल? पुढच्या पायरीवर पाय दिला, म्हणे नाहीच ओळखणार, नाहीच ओळखणार. ओळखलं तरी ओळख देणार नाही. मला माहिती आहे मोठे लोक असेच असतात. माझ्यासारख्या साधारण माणसाला ओळख द्यायला त्याला लाज वाटेल ना. नाही ओळखणार, मला माहिती आहे नाहीच ओळखणार. असा विचार करत करत चालले होते सुदामदेव पायऱ्यावर. तितक्या द्वारपालांनी अडवलं. ओ महाराज थांबा, काय पाहिजे? पैसा देऊ, अडका देऊ, धन देऊ, दौलत देऊ, घर देऊ, दार देऊ, जमीन देऊ, काय पाहिजे? सुदामदेवाने हात जोडले, म्हणे महाराज मला काहीही नको. म्हणे मग? म्हणे द्वारकाधीश श्रीकृष्ण माझा बालमित्र आहे आणि त्याच्या दर्शनाची मला या ठिकाणी इच्छा आहे. त्याच्या दर्शनाची मला इच्छा आहे. तुम्ही कृपा करून त्याला जाऊन सांगा की सुदामा नावाचा ब्राह्मण आलेला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. द्वारपाल निघाले आतमध्ये. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. तुम्हारे महले से गरीब आ गया है. हाँ तुम्हारे महले से गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है.
सुदामा बद्न दिवा गया है, मिलने सुदामा बद्न दिवा गया है, तुम्हारे महल गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, द्वार पालो कन्हैया से कह दो, घर परिवार करीब आ गया रे, घर परिवार करीब आ गया। द्वारपाल या ठिकाणी आतमध्ये गेले. नेमकंच भगवंताचं भोजन झालं होतं आणि भगवंताचं भोजन झाल्यानंतर या ठिकाणी सुंदर विडा दिला होता रुक्मिणी मातेनं. तो मुखात घालणार एवढ्यात या ठिकाणी द्वारपालाला म्हणे प्रणाम भगवंत. म्हणे काय? म्हणे दारात ब्राह्मण आलाय. म्हणे मग काय पाहिजे तर द्या. म्हणे काही पाहिजे नाही, तुमच्या दर्शनाची इच्छा आहे. म्हणे माझ्या? म्हणे हो. तुमचा मित्र आहे? म्हणे माझा मित्र. हो लंगोटी आहे तुमचा. म्हणे नाव घेऊ काही सांगितलं? म्हणे हो. काय नाव आहे? इकडे सुदामदेव विचार करत होते, नाहीच ओळखणार तो, मला माहित आहे नाहीच ओळखणार तो, एवढा मोठा आहे. पाहम दरिद्रो पापिया कृष्ण श्रीनिकेतन. मी कुठं पापी दरिद्री आणि कुठे श्रीनिकेतन श्रीकृष्ण, नाही ओळखणार तो. भगवान म्हणतात द्वारपालाला, काय नाव आहे त्याचं? म्हणे कोण? सुदामा नावाचा ब्राह्मण आहे. सुदामा हे शब्द भगवंताच्या कानावर पडतात. भगवंताने मंचकावून खाली उडी मारली, पळतच सुटले. सुदामा सुदामा सुदामा. विडा कुठं गळून पडला कळालं नाही, शेला कुठं गळून पडला कळालं नाही. पळत सुटले. मंत्री संत्री खंत्री सगळे मागे मागे पळायला लागले. असा कोणता पाहुणा आला बा? ब्रह्मदेव जरी आले तर भगवान इतके पळत जात नाही कधी. असा कोणता पाहुणा आला? 7 वेशीची द्वारका पार करीत या ठिकाणी भगवान सुदामदेवाजवळ पोहोचले आणि या ठिकाणी सुदामदेवाला कडकडून मिठी मारली. महाराज कडकडून मिठी मारली. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हाँ लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बड़ा ही अचंबा. मेहमान ये कैसा अजीब आ गया है, मेहमान ये कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, करीब आ गया है गरीब गरीब आ गया है. बराबर में अपने सुदामा बैठाए, बराबर में अपने सुदामा बैठाए. चरण आंसुओं से शामनी बुलाए. हाँ चरण आंसुओं से शामनी बुलाए. न घबराओ प्यारे
तुम सुदामा न घबराओ प्यारे सखा तुम सुदामा कोई कर्म करीब आ गया है कोई कर्म करीब आ गया है अरे द्वार पालो कन्हैया के दो अरे द्वार पालो कन्हैया के दो गरीब आ गया है गरीब आ गया है अरे तेरा कडकडून मिठी मारली सुदाम देवांना. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. एकाच्या डोळ्यात होते आनंदाचे अश्रू आणि दुसऱ्याचे होते दुःखाश्रू. आनंदाचे अश्रू होते आमच्या सुदाम देवांच्या डोळ्यामध्ये. पहा ना माझा भगवान कसा आहे. मी तर म्हणत होतो ओळखणार नाही मला, पण पहा ना माझ्यासाठी इथपर्यंत धावत आला. इतका अवधारी आहे का कोणामध्ये. माझ्यासाठी इथपर्यंत धावत आला. इथपर्यंत धावत आला. भगवंताच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू. सुदामा किती वेळ केला रे माझ्याकडे यायला. लवकर तर यायचं थोडं. हात धरून त्यांना आणलं. सुंदर मंगल स्नान घातलं. सुंदर पितांबर नेसायला दिला. पूजा केली. सुंदर पूजा केली. श्री क्षया लिहिलेलं होतं डोक्यावर, पण भगवंतांनी ते अक्षर उलटे केले. यक्षश्री. यक्ष म्हणजे कुबेराची संपत्ती तुझ्या घरात नांदे. बाळी सुदामजीच्या विधीने लिहिले की भीक मागावी. विधी लिखिता ते वाढोनी प्रभूने लिहिले न भीक मागावी. भीक मागावी असं लिहिलं होतं, पण ब्रह्मदेवानं लिहिलं म्हणल्यावर ते मिटवण्याचा अधिकार प्रभूंना पण नाही, पण वाढवण्याचं आहे ना. न हे अक्षर वाढवलं न भीक मागावी. देवांचाही देव देव म्हणून ब्राह्मणाची पूजा करतो. आमचे भगवान पहाना कसे ब्राह्मण भक्त आहेत. पूजितो देवदेवेन विप्रदेवेन देवतम. देवांचाही देव देव म्हणून ब्राह्मणाची पूजा करतो. काय कारण कि देवाधीनं जगत् सर्वं मंत्राधीनं च दैवतम्. देवन्द्र ब्राह्मणाधीनं ब्राह्मणो मम दैवतम्. सुंदर पूजा केली. सुंदर जेवायला ताट वाढलं. सोन्याच्या ताटात भोजन. भगवान बसले आपल्या मित्राला घेऊन. घास हातात घ्यावा तर त्याच्यात आपले लेकरं उपाशी दिसायला लागले सुदाम्याला. आणि ज्या बुवाचे लेकरं उपाशी असतील त्या बापाला सोन्यातल्या थालीतलं अन्न गोड वाटेल का. तोंडातच घुमत राहिलं ते अन्न. तोंडातच फिरत राहिलं. एक दोन घास खाल्ले मग बसले. रुक्मिणीच्या पलंगावर निसते त्याच्यावर आमच्या सुदाम देवाला बसवलेलं आहे. पाय दाबतायत श्रीकृष्ण रुक्मिणी. पायातले काटे भगवंताने आपल्या दातानं काढले. मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. मग सुदामा लग्न बिग्न काही केलं का नाही.
म्हणे करायचं तर नव्हतं कृष्णा, पण आई बाबा मागे लागले, करावं लागलं मला लग्न. सुशीला नाव आहे तुझ्या वहिनीचं. वा वा, लग्नाला पण नाही बोलवलं सुदामा मला तू. लग्नाला तर निरोप पाठवायचा मी आलो असतो. वा वा कृष्णा, माझ्याकडे तरी एकच निमित्त होतं लग्नाला बोलवायचं, एकच चान्स होता माझ्याकडं. तुझ्याकडे तर किती चान्स होते लग्नाला बोलवायचे. तू एका तरी लग्नाला मला बोलवलं का? थोडा हास्य परिहास्य विनोद झाला. मग भगवान म्हणतात, मग वहिनीने मला काय दिलं खायला? रिकाम्या हातानं तर पाठवलं नसन तुला. काय दिलं? जे असन ते दे. आणि भक्त जे देतो ना ते मी, भक्ताने काय दिलं सुदामा हे मी कधीच पाहत नाही, पण भावना मात्र मी पाहतो बर का त्याची, की कोणत्या भावनेने दिलं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती. पत्र पुष्प फळ जे काय असेल ते. एवढ्या मोठ्या सोन्याच्या महालामध्ये कुरकुंडीतले पोहे कसे दाखवावे, लाज वाटू लागली. म्हणून ते पोहे असे बगलात घेऊन दाबून आखडून बसू लागला. म्हणे कृष्णा गडबडीत आलो ना, काहीच लक्षात नाही राहिलं, पाय पुढच्या वेळेस मी घेऊन येईन तुला काहीतरी. काही नाही आणलं. म्हणे खोटं बोलायची सवय तुमची अजून गेलीच नाही का? चला दाखवा काय ते. आणि भगवंताने हात घातला आणि टरकन वडला, चिरगुट फाटलं. आयते पोहे कृष्णाच्या हातात. की पोहे सुदामजीचे पके मारी कोरडेची, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. असे पोहे आवडीनं खाल्ले आमच्या भगवंताला, जस की याला कधी पोहे दिसले नाही, कधी याने पोहे पाहिले नाही. वा 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 वा. पहिली मूठ टाकली आणि विश्वात्मा तृप्तताम, दुसरी मूठ खाल्ली, तिसरी मूठ खाणार होते, लक्ष्मीला देऊन टाकणार होते, पण लक्ष्मीनेच आकारला रुक्मिणीने. अहो थांबा थांबा, तुमच्या भक्ताचा प्रसाद मला पण द्या. तिच्या हातावर थोडे ठेवले, खाल्ले, तिनं चिची तुतू करून फेकून दिले. भगवंताने तिला शाप देऊन टाकला, चंचला होशील. तुला माहिती आहे माझ्या भक्ताने हे पोहे कोणत्या अवस्थेमधून आणले, तर कोणत्या परिस्थितीमधून आणले, तर माझ्या भक्ताचा अपमान तू केला. चंचला होशील. एक दिवसाच्या वर काही राहिले नाही सुदामदेव. निघाले तिथून. येतो कृष्णा मी. म्हणे थांबायचं असतं 2-5 दिवस. म्हणे नाही येतो आता. माणूस बाहेर किती जरी चांगला असेल आणि किती जरी त्याची सोय असेल आणि किती जरी ऐश्वर्यात असेल, तर त्याला आपल्या घरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. निघाला. बायकोचे शब्द कानावर गुंगू लागले, मागा काहीतरी आणा, कारण घरी गेल्यावर दिसू लागलं ना संकट सगळं. काय आणलं विचारतील मला, पोरं पण विचारतील, बाबा द्वारकाधीशाची तून काय आणलं. वाटत होतं प्रभूनं काहीतरी द्यावं, पण मागायचं नाही. मागणं मना आहे बस. दिलं तर घेऊ, पण मागायचं बिलकुल नाही द्यावं. फक्त म्हणत होता देवा येतो मी. मनात विचार आला, मी याला तीनदा येतो 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 म्हणायला लागलो. याला लक्षात कसं येईन अजून. जाणारा माणूस जर तीनदा येतो म्हणत असेल तर याचा अर्थ असा आहे की काहीतरी राहिलं. असं नाही लक्षात येणार तुमच्या. तुम्ही लग्नाला गेले, वरमाईला आहेर केला, जेवण बिवण झालं, आता ती असते आहेर घ्यायच्या गडबडीत. आपण नाही का, बरं येते मग काकू, बरं येते मग. तिचं काही लक्षच नसतं तुमच्याकडे. बरं येते मग. वरमाईने लक्षात घ्यायला पाहिजे की हिचं कुंकू लावायचं राहिलं, लावून द्यावं, मोकळं व्हावं. ती कशाला मग येते मग म्हणन. ठीक आहे, काहीतरी राहिलंय म्हणून तर येतो मग म्हणू लागले. म्हणे द्वारकाधीशाचं काही लक्षात येईल.
म्हणे जाऊ द्या नसन द्यायच त्याला काही आपल्याला. चलो निघाले सुदामदेव. असे लांब गेले तिथपर्यंत. तेवढ्यात आमच्या कृष्णाने आवाज दिला, सुदामा अहो इकडे या, इकडे या. सुदामदेवाला वाटलं उशिरा का होईना ध्यानात आलं याच्या काहीतरी घ्यावं म्हणून. लक्षात आलं. तुरु 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 आले सुदामदेव. म्हणे काय कृष्ण? म्हणे अहो ते तुमचं ते जुनं धोतर धुवून ठेवलं स्वच्छ. तुम्ही माझा पितांबरच घालून चालले. अहो मला लागतो ना तो. सोन्याच्या तारा आहेत त्याच्यात माहिती का. चला बा काढून ठेवा पितांबर तुमचं ते धोतर नेसा. तुम्ही तर माझा पितांबर घेऊन चालले. कठोर परीक्षा पाहतात प्रभू. भगवान हे बोलत असताना त्याच्या मुखावर पाहतात की काही फरक पडतो का. काही फरक नाही पडला माझा. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. विरक्त इंद्रियार्थेषु काही फरक नाही पडला. सुदाम्याच्या जागी तुमच्या आमचा सारखं कोणी असला असता तर लगेच मनात विचार आला असता काय रोग आला त्याला. सोन्याची द्वारका एक पितांबर जर दिला असता तर असं आम्ही म्हणलोच असतो. म्हणल्याशिवाय राहिलो नसतो. काय होतं मग एक दिलं तर पितांबर. एरवी आम्ही म्हणत नाही का कोणालाही. काय झालं मग त्यांनी दिलं तर आहे त्यांच्याकडे भरपूर. असा मनात विचार नाही आला. गुपचूप ते पितांबर काढून घडी करून ठेवला. आपलं जीर्ण शीर्ण धोत्र घातलं आणि सुदामदेव निघाले. जाताना हे बघा आमच्या कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आले. पहा ना मी माझ्या भक्ताची केवढी कठोर परीक्षा पाहतो पण माझे भक्त असे आहेत की माझ्या प्रत्येक परीक्षेमध्ये पास होतात. भक्त ऐसे जाना जे देई उदास. असे भक्त पाहिजे. काही येत नाही म्हणत. श्रेष्ठ भक्त आहे. विश्वकर्म्याला आज्ञा दिली माझ्यापेक्षाही सुंदर नगरी बनवा सोन्याची सुदाम्याची. त्या विश्वकर्म्याने एका रात्रीमध्ये सोन्याची नगरी बनवली. इकडे सुदामदेव चालले पायी पायी आपलं जीर्ण शीर्ण धोत्र घालून आणि मनात विचार करतायत की देवानं मला काही नाही दिलं ही पण माझ्यावर कृपाच म्हणावी ना देवाची. कारण त्याला वाटलं असं की मला जर थोडा पैसा अडका दिला तर मी त्याला विसरून जाईल. मी त्याला विसरू नये म्हणून त्याने मला असंच ठेवलं की तुझी आठवण राहत येत राहाव. ऐकी आपल्याकडे नाही का थोडेफार पैसे जमा झाले 2-4 करोड रुपये. आपण तर देवाच्या खाली उतरतच नाही. स्वतःला देव समजू लागतो. इतका अहंकार आम्हाला होतो. थोडा मोठा बंगला गाडी घोडा बंगला नोकर चाकर पोरं बाळ सुना नातवंड पतवंड होऊ द्या. यांना तर असं वाटतं की मी माझ्यासारखं तर कोणीच नाही. फार चांगलं झालं देवा मला दरिद्र ठेवलं. तुझी आठवण तर येत राहील. वास्तविक पाहता विपत्ती विपत्ती नाही आणि संपत्ती संपत्ती नाही. भागवताचा उद्देश फार श्रेष्ठ आहे. विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपद विस्मरणं विष्णो संपद नारायण स्मृती. विपत्ती विपत्ती नाही तर संपत्ती संपत्ती नाही. विपत्ती तीच आहे तुम्ही देवाला विसरणं आणि संपत्ती तीच आहे देवाचं स्मरण तुमच्या हृदयात राहणं. सुख में फूलो मती दुख में तड़पो मती. सुख में फूलो मती दुख में तड़पो मती. प्राण जाए मगर नाम बोलो मती.
प्राण जाए मगर नाम भूलो मती, मुरली वाले को मन से रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सुखात फुलून जाऊ नका, दुःखात तडपू नका, प्राण गेला तरी नावाला विसरू नका भगवंताच्या. सुदाम देव जेव्हा घरी पोहोचले आपल्या, असं वाटू लागलं आपण पुन्हा द्वारकेत वापस आलो की काय. सगळे लोक रथयात्रा घेऊन वरात काढली सुदामदेवाची. बसा रथामध्ये महाराज. या नगरीचं नाव आहे सुदामपुरी. बोला सुदामदेव महाराज की जय. सगळेजण मिरवणूक काढते झाले, शोभायात्रा निघाली. जाऊन पाहतात आपल्या झोपड्यापाशी तर राजमहाल होता सोन्याचा. बायको तर राणी सारखी दिसत, पोरं तर राजकुमार सारखी. सोन्याची नगरी. सगळेजण म्हणाले महाराज तुमच्यामुळे ही नगरी सोन्याची झाली. आजपासून या नगरीचं नाव तुमचंच, सुदामपुरी. सुदामपुरी. सुदामदेव घरात आले. श्रीकृष्णाची मूर्ती होती, चरणावर नतमस्तक झाले. म्हणे प्रभू एवढं दिलं कशाला, मला कशाला दिलं. श्रीमंती अतिनिंद्य पाप घडवी, उन्माद अंगी जडे. या लागे गरबी प्रभू मला, सेवा तुझी ही घडे. जे का करवे फुलोनी भगती, संपत्तीची पौर्णिमा. त्याने हे विसरू नये, परिपुढे येणार आहे अमा. आज संपत्तीची पौर्णिमा आहे, म्हणून फार बोलून जाऊ नका. 15 दिवसांनी अमावस्या पण येणार आहे की. गरिबीची सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सुदाम्यानं भगवंताचे आभार मानले. सुदाम चरित्र संपलं. पण सुदाम शिकायचं काय आम्हाला याच्यातून. सु म्हणजे चांगलं आणि दाम म्हणजे पैसा. चांगल्या मार्गानं पैसा कमवा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. बोला सुदामदेव महाराज की जय. सुदाम चरित्र मोठं श्रेष्ठ आहे.